थँक्यू डीजे, थँक्यू. विजय पाटील, विजय पाटील आपण या. घासकोपरी मास्टर संघाचे विजय पाटील यांना विनंती करतोय व्यासपीठावरती येण्याची कृपा करा. आणि केशव बाबा, केशव बाबा आपलं साहित्य घेऊन जा. या मुख्य व्यासपीठावरती सन्मान इथे केला जाईल. विजय पाटील यांचा सभासद आहेत, त्यांना विनंती करतोय या व्यासपीठावरती. विशाल इकडे ये खान. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संदीप मात्रे आणि त्यांच्याच समवेत आपण पाहिलं तर जयेश भोईर दाखल होत असताना आपण पाहतो. एका बाजूला टिवरी मास्टरचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अचोले मास्टरचा संघ आपण पाहतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. चला या पण सन्मान इथे करतोय. जगन्नाथ भोईर यांच्या शुभ हस्ते विजय पाटील यांचा सन्मान आम्ही करतोय. विजय पाटील यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती. अविनाश पवार, पहिलाच बॉल फुलटॉस होता, त्यावरती आक्रमण केले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स ने बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. ऑन साइडला चेंडू हवेत राहिला आणि बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. चांगला फटका खेळले. चेंडू हवेत राहिला आणि तिथे हे सुटले गेलेत, कॅरी करता आले नाहीत आणि त्याचं भुगतान बहुतेक वेळा सोसावं लागलंय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 10 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता विशाल पाटील या गोलंदाजाचा आता वापर इथे होत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. 10 धावा झालेत आतापर्यंत फलकावरती. एक गडी बाद पहिल्या षटकामध्ये. विशाल आता गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपण पाहतोय.
स्ट्राईकला मिलिंदला आपण पाहतोय 1 चेंडूमध्ये 1 धाव त्याने जमवले आपल्या संघाकरिता. फुलटॉस चेंडू त्यावरती फटका खेळतायत. तिथे क्षेत्ररक्षक विजय आहे. एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने धावफलक 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. मोठमोठे स्ट्रोक यायला हवेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 60हून अधिक धावा उभारल्या गेल्या होत्या. वडवली मास्टर बीच्या वतीने प्रयत्न करतायत टिवरी मास्टरचा संघ, कारण त्यांना ठाऊक आहे दुसऱ्या बाजूला टीम अचोले मास्टर सुद्धा माहीर आहेत मोठमोठ्या धावा करण्यामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये अगदी बदल होत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार झालाय. अकरा रन झालेत फलकावरती. एक गडी आतापर्यंत गमावलाय. संदीप मात्रेने आक्रमक सुरुवात करून दिली होती. पहिलं न्याहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवलंय. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू लिव्ह केलाय, सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. 12 धावा, एक गडी बाद. प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. अचूक टप्पा, भेदक मारा. व्हाईट चेंडूचं प्रमाण मागच्या सामन्यातही भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलं गेलं होतं. इथे फटका जबरदस्त आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जातोय का? मात्र डी झोन मध्ये गेलाय. एकच धाव. एका धावेच्या मदतीने आता धावांची गती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतोय 13 धावा. 13 रन्स. आता फटका फसतोय. नो मॅन लँड मध्ये चेंडू चाललाय. चंद्रकांत दलवी चेंडूवरती येत आहेत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या गेल्यात. मिलिंद भोईर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहीर आहेत. सहजतेने 2 धावा मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकला गेला. एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतोय 15 या आकड्यावरती. 15 रन्स, 15 धावा. बॅटचं टॉप एज, लिडिंग एज घेत असताना बॉल पाठीमागच्या दिशेने जातोय. घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावफलक एकंदरीत पहिले तर 4 बॉलच्या समाप्ती एकेरी 16 या आकड्यावरती. हा बॉली चेंडू होता, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. चांगला फटका. नो मॅन लँड मध्ये चेंडू चाललाय. तिथे आपण पाहिलं तर 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न होईल आणि पाहता पाहता 2 धावा इथे सहजतेने पूर्ण केल्यात. 2च्या मदतीने धावफलक 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. सिंगल डबलच्या मदतीने धावा आलेत आणि धावा येणं गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या या खेळात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. धावफलकावरती 18 रन झालेत. एक फलंदाज माघारी परतलाय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आता तयार होतोय. फुलटॉस वरती घेतले. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू वळतोय. राकेश मालवी चेंडूला उचलेल, फेकी करेल. तद्वर मात्र मिलिंद भोईरने दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. 2 धावा. आता तिसऱ्या धावेसाठी जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र 2च्या मदतीने धावफलक 20-20. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा या फलकावरती टिवरी मास्टर या संघाच्या आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय नरेशजी मणेरा साहेबांचं इथे आगमन झालंय. त्याचप्रमाणे अगदी आपण पाहिलं तर तृप्तीताई भोईर यांचंही आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना महेशजी पाटील यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. श्रीकांत भोईर इथे उपस्थित झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि त्याचप्रमाणे नटेश पाटील यांचंही करतोय आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे रसिकाताई नटेश पाटील यांचंही इथे सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 2 षटकं आणि 2 षटकांमध्ये एकंदरीत पाहिलं तर 20 धावा, 1 गडी बाद.
त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर तृप्तीताई श्रीकांत भोईर यांचं करूयात आपण सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चंद्रकांत दलबे आलेत गोलंदाजी मार्क वरती. मिलिंद भोईरचा हा फटका अप्रतिम म्हणता येणार नाही. रनआउटची संधी आहे. पैकी खराब झाले आणि त्याच प्रत्यय आपण पाहिलं तर 2 धावा. आता तिसऱ्या धावेचा कॉल दिलाय. 3 धावा. आता चौथीही धाव मिळेल. काय रनिंग बिटवीन द विकेट अफलातून पाहायला मिळतंय. मिलिंदच्या बॅट मधून ह्या 4 धावा आले. 4च्या मदतीने धावफलक आता पोचले गेले ते 24 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. आता खास करून आपण पाहिलं तर निवडणुकांची धामधुमाली आपल्याला पाहायला मिळते आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार इथे उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. ऑन साइडला अगदी डी झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. धावसंख्या फलकावरती 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 25. एक विकेट बाद झाल्यानंतर जुना चेंडू द्या. जुना चेंडू. धावसंख्या 25 या आकड्यावरती आपण पाहतोय. कॅमेरामॅनला विनंती असेल कॅमेरा आपण व्यासपीठावरती घ्या. तिथे स्वागत आणि सन्मान च्या दिशेने आम्ही वळणार आहोत. आदरणीय सन्माननीय नरेशजी मनेरा साहेबांचा सन्मान आम्ही करतोय आमच्या व्यासपीठावरती. त्याचप्रमाणे महेशजी पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही करतोय आमच्या व्यासपीठावरती. महेश पाटील यांचा सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय. राजेश भोईर नानांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. नंदूबाई फर्स्ट इज बॉक्स कुठे नेलाय. नवीन फलंदाज आता प्रकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्याचप्रमाणे नतेश पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही करतोय. नवीन फलंदाज प्रकाश पाटील आलाय. मैदानाच्या आतमध्ये आल्या प्रहार केलाय. चेंडूला उडवलाय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आउट ऑफ दी पार्क. यूथ 6. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर श्रीकांत भोईर उपस्थित झाले. त्यांचा सन्मान आम्ही करतोय. राजेश भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे केला जातोय. चांगला फटका खेळले. जमिनीलगत स्ट्रोक कंप्लीट करतायत. क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तत्पूर्वी 1 धाव. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर वसंत गावित तिथे उपस्थित झालेत. साहेबांचा सन्मान आम्ही करतोय आमच्या व्यासपीठावरती.
त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती रसिकाताई नतेश पाटील उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. तदनंतर आपण पाहिलं तर प्रमिला वसंत गावित यांचाही सन्मान आम्ही करतोय. प्रमिलाताई वसंत गावित यांचा सन्मान राजेश भोईर नानांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. प्रल्हाद दलवे येतोय गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा प्रहार समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच आउट ऑफ दी पार्क, युथ 6. तदनंतर तृप्तीताई श्रीकांत भोईर यांचा सन्मान आम्ही करतोय आमच्या व्यासपीठावरती. धावसंख्या कलवतोय प्रकाश, 2 मिनिटं थांब. 39 झाले, 39 39 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. अगदी आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावरती येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान इथे केला जातोय. कॅमेरामॅनला विनंती असेल आपण मॅच फॉलो करा. धावसंख्या 39 धावा, 2 षटकार आलेत. पुन्हा एकदा उडवलंय प्रकाश पाटीलच्या बॅट मधनं, आणखीन एक षटकार येईल का? तर यस, इट इज अ 6 रन्स. बॅटिंग करतोय प्रकाश पाटील, 3 षटकार ठोकलेत आतापर्यंत या इनिंग मध्ये. 4 बॉल मध्ये 19 धावा बनवतोय, 45 रन झालेत आणि 2 फलंदाज बाद झाल्यानंतर टिवरी मास्टर आता फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 45 वरती आपण पाहतोय. दोन बॉलवरती 2 तडाखेबंद षटकार आपण पाहिले. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध आणि मिड विकेटच्या वरनं चेंडूला पाठवले आउट ऑफ द पार्क. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. पुन्हा एकदा फुल टॉस, लोअर फुल टॉसला पाठवले आउट ऑफ द पार्क. दिस इज अ ट्रिमंडस बॅटिंग फॉर प्रकाश पाटील. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, अक्षरशः वादळ आणलाय आणि धावसंख्या आता 51 वरती जाऊन पोहोचली गेलाय. 3 बॉलचा खेळ या षटकात झाला आणि 3 वरती 3 उत्तुंग टोले लावलेत प्रल्हाद दलवीला. धावसंख्या 51 धावा. राहुल भोईर समोर टाकल्यानंतर हे दृश्य पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 4 षटकार, 6 बॉल मध्ये 5 षटकार लावलेत आतापर्यंत आपण पाहिलं तर प्रकाश पाटीलने. धावसंख्या फलकावरती 57 रन झालेत फलकावरती आपण पाहतोय. फुलटॉस बॉल, आता झेलबादची संधी आहे. विशाल पाटील करणार नाही चुकी. प्रकाश पाटील, फुलटॉस बॉल मेजवानी होती त्यावरती बाद झालेत. थँक्यू डीजे, थँक्यू. या व्यासपीठाच्या दिशेने पुन्हा एकदा वळणार आहोत.
सुरेंद्र सिंग इथे उपस्थित आहेत. अशा बाईंचे त्यांचा सन्मान आम्ही करतोय. हे षटकार जे लगावलेत, लगातार 4 षटकार जे लगावले गेलेत, त्याकरता दिपेश भोईर दाऊ यांच्या माध्यमातून प्रकाश पाटील यांना 500 रुपयांचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. शेवटचं षटक असेल. धावसंख्या 57 धावा. शेवटचे षटक घेऊन येतो राकेश. समोर लेफ्ट आर्म राउंड द विकेट, आउट ऑफ द ऑफ स्टंप आणि निर्धाव चेंडू. या इनिंग मध्ये शेवटचे 5 चेंडू लेफ्ट आर्म राउंड द विकेट. शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू जात आहे आउटफील्ड वर. फील्ड करतो आणि थ्रो करतोय आणि एक धावच्या धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 58. एक मोठी धावसंख्या उभारल्या बघून रेकॉर्ड तोडते का शेंडोबा या संघाचा. लेफ्ट आर्म राउंड विकेट. ओ फ्लॅटेड डिलिव्हरी, स्लो वन आणि एक धाव डिक्लेअर मध्ये जातोय. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. 61 रन झाले. 3 फलंदाजांना माघारी परतवलंय. प्रकाश पाटीलचं हे लकी ग्राउंड आहे. याच मैदानावरती फायनलच्या मॅच मध्ये प्रकाश पाटीलने अफलातून कामगिरी केली होती कोपरी विरारच्या अगेन्स्ट, आणि त्याही मॅच मध्ये किशोरला लॉंगऑफच्या वरन 4 षटकात ठोकले होते. त्या षटकात ती ताजा झाले आता आम्हाला. धावसंख्या फलकावरती 61 धावा. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर राकेश मालवी काल मला सांगत होते मी येणार नाही, पण आज आलेत आणि आल्यानंतर कमाल करतायत. 4 धावा खर्च केलेत आणि 5 बॉलवरती अफलातून षटक राहिलंय. ऑन साइडला आडव्या बॅटचा वापर केलाय आणि तिथे पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या 63 झाले आणि 64 धावा आता करायच्या आहेत आचोले मास्टर संघाला. हॅलो. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे मुंबई पालघर विभागांतर्गत श्री पोषमाता स्पोर्ट्स फुटबॉल मास्टर्स भाईंदरपाडा आयोजित क्रिकेट स्पर्धा 2026 या हंगामातील या मंडळाची 6वी स्पर्धा. आलेल्या सर्व तमाम प्रेक्षकांना मी विनंती करतो की जेवणाची व्यवस्था सुरू आहे. जे कोणी प्रत्येक संघातला सुद्धा विनंती आहे की कोण असेल जेवायचं बाकी असेल त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. अतिशय रुचकर जेवण इथे बनवण्यात आलेलं आहे. एक्सेलचे आहेत महिला मंडळ. मी विनंती करेन प्रेक्षकांना सर्वांसाठी जेवण खुलं आहे. जे टीम संगणकाचे खेळाडू बाकी असतील त्यांनी सुद्धा जेवण करून घ्यायचं आहे.
तर आजच्या दिवसातील हा सेकंड हायेस्ट स्कोर आहे 63 आणि 64 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आचोला मास्टर्स संघासमोर तिवरी मास्टर्स यांनी. तत्पूर्वी आम्हाला आयोजनसाठी जे प्रायोजक असतात त्यांचे मी मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा त्यांचे नावं वाचून घेतोय. अर्चना भूषण पाटील, श्री संजय पारदी, श्री तृप्ती तृप्ती श्रीकांत भोईर, नरेश मनेरा, श्री नटेश पाटील, श्री कृष्ण हल्या भोईर, श्री नकुल वामन कासार, श्री अविनाश सदानंद पवार, श्री रमाकांत पांडुरंग भोईर, श्री टार्जन पाटील, श्री गंगाधर भाऊ भोईर, श्री निलेश दामोदर भोईर, श्री जितेंद्र मारुती भोईर, श्री महेश मारुती भोईर, श्री दीपक बाबुराव भोईर, श्री वसंत शनिवार भोईर, श्री गंगाराम पाटील, श्री पिंटू गजानन भोईर, श्री संजय कृष्णा भोईर, श्री धर्मेंद्र दत्तू भोईर, श्री मोहन भोईर, श्री सुधीर गुरखा, श्री संदीप नवनाथ पाटील कासरडोली, आशा वाईन्स, चंद्रकांत शनिवार भोईर, मधुबाई क्वारी, गोपाल क्वारी, टेमकर क्वारी, श्री देवानंद चंद्रकांत तांगडी, सोहम किराणा स्टोर्स, श्री परशुराम शनिवार भोईर, श्री जगदीश हल्या भोईर, श्री राम पंडितनाथ ठाकूर, श्री अनंत सखाराम भोईर, श्री कमलाकर हरी नागरकर, श्री विजय ठाकूर, तसेच श्री मया पाटील आताच येऊन गेले. प्रभाग क्रमांक 1 ड चे अधिकृत उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे मशाल त्यांची निशाणी आहे. मया पाटील नुकतेच येऊन गेले. नरेश मनेरांचा आशीर्वाद. सर्व क्रीडा रसिकांना व प्रेक्षकांना नम्र विनंती, जेवणाची सोय सुरू आहे. चला आपण सामन्याकडे बोलूया. सामना लवकर सुरू करूया. तसेच आपल्याला टी शर्ट दिसत आहेत ते शिपोस्ट माता फुली प्लस मास्टर संघाच्या टी शर्ट्स त्या सौजन्य पांडू शेठ अचोला संघाचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे कृपया करून. श्री रवींद्र पांडुरंग भोईर यांच्याकडून टी शर्ट देण्यात आलेले आहेत. तसेच कैलासवासी शांताराम लक्ष्मण भोईर यांच्या स्मरणार्थ श्री नरेश शांताराम भोईर, श्री हेमानंद शांताराम भोईर, श्री देवानंद शांताराम भोईर यांच्याकडून ट्रॉफीज आपल्याला दिसतात संपूर्ण मॅचसाठी. तसेच SL वॉटर सप्लाय SL भोईर वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर श्री हेमानंद भोईर यांनी आम्हाला खूप सहकार्य केले, मोलाचं सहकार्य केलेलं आहे. ग्राउंडसाठी ग्राउंड सुयोजित करण्यासाठी ग्राउंडवर पाणी टँकर त्यांनी पाठवले आहेत. कैलासवासी मोतीराम मुंद्रे पाटील यांच्या स्मरणार्थ श्री किरण मोतीराम पाटील यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी निव्याचे बॉल, तसेच श्री राकेश हाल्या भोईर यांच्याकडून आजच्या मेजवानीसाठी 40 किलो चिकन देण्यात आलेलं आहे. त्यांचे मनपूर्वक आभार, खूप खूप आभार. बोलूया मॅचकडे. एक मोठं आव्हान ठेवलेलं आहे आचोले संघासमोर. आजच्या दिवसाचे सेकंड हायेस्ट स्कोर 63 धावा आणि 64 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आचोले संघासमोर. कोण बॉलर कोण आहे? स्ट्राईकला कोण आहे? आणि नॉन स्ट्राईकला प्रवीण. आणि बॉलर कोण आहे? बॉलर मिलिंद भोईर. मला कन्फ्युज नको करू, कॉमेंट लाईव्ह कॉमेंट जमत नाही. यानंतर होणारा सामना मोगलपाडा जय मल्हार मोगलपाडा मास्टर्स 40 प्लस तसेच शेंडोबा A 40 प्लस मास्टर्स या दोन्ही संघाचे संघटना आपल्या कॉमेंट बॉक्स संपर्क साधायचा आहे. शेंडोबा B शेंडोबा कसं यानंतरच्या सामने जे होतील ते 4 षटकांचे राहतील. आपल्याला सर्वच आपल्या मंडळाचे नियम माहितीच आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे, अजूनही 4 सामने खेळवायचे यानंतर. चला बोलूया सामन्याकडे. आणि स्ट्रायकर कोण आहे? स्ट्राईकला जयवंत आणि कोण आहे? प्रवीण. मला सांगत जा, मी विसरतो. लेफ्ट आर्म टिवरी संघाकडून प्रथम षटक घेऊन येतो तो मिलिंद. लेफ्ट हँड बॅट्समॅन जयवंत. डावखोऱ्या हाताचा फलंदाज मिलिंद. राईट आर्म ओव्हर द विकेट. बोलूया सामन्याकडे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू आहे क्षेत्ररक्षण त्याच्या खाली आणि संकेत अतिशय चांगली कॅच घेतलेली आहे. संकेत यांनी झेल घेतलेला आहे. आणि 0वरती एक फलंदाज बाद केलेला आचोल्या संघाचा. हे मला नाही जमलं. 17 किती वर्ष झाली रे? हे सुनीलला सांगा. हे सुनीलला सांगा. नाही तू गेला सांगत जा. मी दुसऱ्याने बंदोबस्त केला. तो येणार म्हणून मी दुसऱ्याला सांगितलं. बॅट्समन कोण बिगा? चंद्रकांत. तर जयवंतची जागा भरून काढण्यासाठी जात आहे तो चंद्रकांत. 0वरती खातं न उघडता डक
डकमध्ये डगआउटवर गेलेला आहे. गोल्डन डक. अतिशय चांगली कामगिरी मिलिंद. खूप मोठं आव्हान आहे आणि पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद केलेला आहे. आणि लेग बिफोर विकेट बाद होते फलंदाज. दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी गारद होतोय आचोले मास्टर्स संघाचा आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जात आहे तो प्रल्हाद. दुसरा फलंदाज गोल्डन डकवर बाद होतोय. मिलिंद ऑन हॅट्रिक. बघूया या हंगामामध्ये 3 गोलंदाजांनी हॅट्रिकची कमाल साधलेली आहे. त्यात भाईंदरपाड्याचा जितेंद्र पारधी यांनी कामगिरी केलेली आहे कांदरपाडा येथे. त्यात संदीप तांडेल, मिलिंद ऑन हॅट्रिक. प्रल्हाद हॅट्रिक बॉल. सामोरा जातोय तो मिलिंद. टी शर्ट नंबर 44 प्रल्हाद. मिलिंद राईट आर्म ओव्हर द विकेट प्लेस केलेला आहे. हॅट्रिक साधून नाही दिलेली आहे. रनआउटची शक्यता आहे आणि मिसफिल्ड होते तिथे. ओव्हरथ्रो होतोय आणि या ओव्हरथ्रोच्या 2 धावा पळून काढलेल्या आहेत आणि आत्ता कुठे धावा खातं उघडत आहे आचोला मास्टर्स. आणि लॉफ्ट केलेला आहे आणि हा चांगलं क्षेत्ररक्षण इथे षटकार इथे अडवलेला आहे आपल्या संघासाठी. तिथे चांगला थ्रो होता. धावचित बाद होण्याची शक्यता. चांगली क्षेत्ररक्षण इथे आपल्या धावा वाचवल्यात. 5 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. षटकार होता तिथे जवळजवळ. मिलिंद पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला टोलवला. एक धाव धावून काढलेली. फिल्डर तिथे फ्लंबल होतोय आणि दुसरी धाव पूर्ण करतायत. बघूया ओव्हरथ्रो होतोय का. तिसरी धावाची शक्यता आहे पण तिथे फलंदाज नाही म्हणतायत आणि या 2 धावाच्या धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 5. शेवटचा चेंडू या षटकातील पहिल्या षटकातील बाकी आहे. मिलिंद राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच बॉल आणि त्याला मिड विकेटच्या दिशेने टोलावलेला आहे. बघूया चौकार. बाउंड्री लाईनच्या पार. षटकाची समाप्ती होते. या धावसंख्या होते ती 9. डीजे रत्नाकर भोईर. रोनक डीजे डीजे दुसऱ्या फेरीचा सामना शेंडोबा B40+ मास्टर्स तसेच मोगरपाडा जय मल्हार मोगरपाडा 40+ मास्टर्स दोन्ही संघाच्या संगणकी नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकी करून घेऊया आपण जेणेकरून आपल्याकडे वेळ कमी आहे आजच्या दिवसातील. होय बॉलर संदीप कोणाकडून बॉलर कोण संदीप म्हात्रे. लॉफ्ट केलेला आहे काऊ कोणाच्या दिशेने आणि चौकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. संदीप म्हात्रे पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलेला आहे बॅट्समन प्रल्हादने. धावसंख्या आहे ती 13. 2 बाद 13.
राईट आर्म विकेट स्लोअर आर्म आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंच अवांतर धावाची घोषणा करतायत. वाईट चेंडू. धावसंख्या वाढते 14 धावसंख्येवर. पुन्हा एकदा लॉफ करून मारण्याचा प्रयत्न. एक सर्कलमध्ये चेंडू आहे. धावपद होण्याची शक्यता आहे आणि चांगला थ्रो होता तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण सुहास भोईर यांच्याकडून. संघाची धावसंख्या होते ते 15. तुम्ही बोलू शकता. नाही नाही बोला. मला तर ठीक आहे हे असंच बोलतो पाचशे तुम्हाला सपोर्ट हा सपोर्ट करायला लागेल. राईटमध्ये विकेट लॉफ्ट केलेला आहे. मिड विकेट क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा संकेत भोईर आणि पुन्हा एकदा चांगला झेल तिथे पकडण्यात येत. प्रवीण दलवी बाद होतोय तिथे एक चौकार ठोकून. संकेतचं आज क्षेत्ररक्षण चांगलं आहे. कांदर पडायला थोडे फ्लंबल होत होते. दीपेश भोईर दाऊ यांच्याकडून 500 रुपये इथे आले आहेत. प्रकाश पाटीलसाठी 4 षटकार ठोकले त्यांनी लागोपाठ. प्रकाश पाटीलसाठी हा मैदान खूप लकी आहे. काही नवीन फलंदाज पण तेवढी संघासाठी सुद्धा हा लकी आहे ग्राउंड. त्यांनी एकदा अंतिम फेरी विजेता ठरलेले होते. प्रल्हादची जागा भरून काढण्यासाठी जात आहे तो संदीप आचोले मास्टर संघाकडून. 3 फलंदाज बाद झाले आतापर्यंत. दुसरं षटक सुरू आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. संदीप म्हात्रेला यश मिळतोय. एक चौकार पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकलेला होता. संदीप टू संदीप. संदीप म्हात्रे राईट आर्म द विकेट. ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलेला होता. कट येतोय. पाठीमागे जातोय चेंडू. एक धावून काढण्यात येते. नाही बॅट लेग बाईज. पंचांचा इशारा होतो लेग बाईज. पुन्हा एकदा संदीप. ओ बिमर चेंडू. कमला नो बॉल संपार इशारा देत आहेत आणि 1+1 असे 2 धावा. या षटकानंतर आपण नाणेफेक करून घेऊया. चला सामना सुरू ठेवा. आपले बाउंड्री पर्यंत चेंडू जमा करतील. पुन्हा एकदा संदीप म्हात्रे. ओ चांगला फटका आहे. काऊ दिशेने चांगली झेल सुटलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सांगता येईल आणि एकच धाव तिथे. चौकार अडवलेला आपल्या संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. कोण आहे भूपेंद्र भोईर मार्फत. चेंडू किती शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू पंचांच्या माहितीसाठी. संदीप म्हात्रे यांचा शेवटचा चेंडू या षटकातील. यानंतर नाणेफेक करून घ्या. कमिटी कॉईन कोणाकडे. दोन्ही संघाने टॉस का बॉस मध्ये जायचं आहे. मी विनंती करीन जया पाटील व कृष्णा शिंगे यांना नाणेफेकीसाठी जा. तुम्ही नाणेफेकीसाठी जा. निर्धाव चेंडूने सांगता होते षटकाची संदीप म्हात्रे यांची. शेंडोबा 40+B तसेच जय मल्हार मोगलपाडा मास्टर्स यांनी नाणेफेकी करून घ्यायचे. त्यांनी टॉस का बॉस मध्ये हजर राहायचं आहे. कॉईन कुठे आहे. कॉईन माझ्याकडे नाही. मी विनंती करेन जयवंत पाटील तसेच कृष्णा शिंगे यांना. जा तुम्ही दोघं जा ना. नाही जयवंत पाटील आहे ना. 4 षटकांचा सामना राहील. दोन्ही संघासाठी 4 षटकांचा सामना राहील. 18 चेंडू मध्ये 45 धावांचं आव्हान आहे आचोले संघासमोर. बघूया सामन्याकडे काय होतंय ते नाणेफेकी होतोय. कॅमेरामॅन शेंडोबा B 40+ मास्टर्स तसेच जय मल्हार मोगलपाडा मास्टर्स. कॉईन फ्लिप करताय जया शेठ आणि टॉस जिंकलेला आहे तो. टॉस कोणी जिंकले. शेंडोबा 40+B मास्टर्स संघाने नाणेफेकी जिंकलेला आहे. आपला निर्णय कळवायचा आहे. कॅप्टन गौरी कॅप्टन. नाणेफेकी जिंकले शेंडोबा 40+B मास्टर्स संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आमंत्रित केले जय मल्हार मोगलपाडा संघाला फलंदाजीसाठी.
आता 18 चेंडूमध्ये 45 धावाची आवश्यकता. साचोळे संघासमोर आता गोलंदाज येतोय तो भूपेंद्र. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं शेवटच्या चेंडूवर त्यांनी. लॉफ्ट केलं काऊ कोणा दिशेने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण झेल खाली आणि झेल टिपतोय. सुरेख झेल दिवाकर पाटील आणि सुरेख झेल टिपलेला आहे. मगाशी सेकंड लास्ट बॉलला चौका सुद्धा अडवला चांगली. भूपेंद्र भूपेंद्र भोईरने दिवाकरनेच अडवलेलं. दिवाकरनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे तिथे. मगाशी एक चौका सुद्धा अडवला. आता झेल घेतलेली आहे. अजून एक फलंदाज बाद होतोय साचोळे संघाचा. प्रल्हाद बादल. तू जेवला का? आउट कोण झाला? संदीप ना? आउट संदीप झाला ना? आउट झाला. कोण गेलं? राकेश. प्रल्हाद फलंदाज तिथे बाद होतोय. राकेश येतोय. त्याचे नवीन फलंदाज होतो राकेश. किती बॉल मध्ये किती रन केल्या यांनी? प्रल्हादने 7 मध्ये 10 केले. 7 चेंडू समोर जाऊन 10 धावा केल्या प्रल्हादाने. आता बघूया राकेश. भूपेंद्र भोईर ना? भूपेंद्र भोईर. भूपेंद्र भोईर यश मिळवतोय आपल्या संघासाठी. आता काऊ करणारे संकेत आलेले आहेत. पुन्हा एकदा भूपेंद्र भोईर राईड ओव्हर द विकेट. त्याला डावखुरा हाताचा फलंदाज राकेश. अंगाला बॉल चेंडू अडतोय आणि एक धाव धावून करण्यात लेग बायचा इशारा. पंच इशारा करत सतीश भोईर पप्पू. या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 20 धावा. 2 चेंडू टाकून झालेले. या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत. भूपेंद्र भोईर यांचे राईट आर्म ओव्हर द विकेट. आता येतोय स्ट्राईकला बॅट्समन संदीप. उत्कृष्ट चेंडू होता पण डिक्लेरेशन झोनमध्ये जात आहे चेंडू. एकच धाव तिथे मिळेल. चांगला फटका होता. भूपेंद्र पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. तेज गतीचा गोलंदाज चेंडू होता. खाली राहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू होतोय तिथे. अतिशय चांगली गोलंदाजी भूपेंद्र भोईर मार्फत. सामोर जातो संदीप. पुन्हा एकदा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन स्वतःहून निघतोय तिथे. कॅच आउट बाद होतोय. निलेश ना? संदीपची जागा भरून काढण्यासाठी निलेश दलवी. हाणामारी करावी लागेल आचोळ्या संघाला. भूपेंद्र भोईर याच्या षटकातील आता शेवटचा चेंडू. धावसंख्या ती 21 धावा. किती फलंदाज बाद झाले? 5 फलंदाज बाद झालेले आहेत 21 धावसंख्येवर. मॅचचा चेंडू आलेला आहे. भूपेंद्र भोईर शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला ब्लॉक मध्ये टाकलेला निर्धाव चेंडू. अतिशय चांगला चेंडू भूपेंद्र भोईर यांचा. आणि आता 12 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे आचोळ्या मास्टर्स संघाला. बघूया तिवरी मास्टर्स संघाकडून कोण येतो गोलंदाज. हरेश किनी तिथे येत आहेत. संघनायक हरेश किनीवर जबाबदारी टाकतायत. मोठी धावसंख्या आहे. प्रकाश पाटील यांच्यासाठी दीपेश भोईर दाऊ यांच्याकडून 500 रुपये ते आलेले आहेत 4 षटकांसाठी. हरेश किनी राईट आर्म ओव्हर द विकेट. त्याला सामोर जाते ते राकेश डावखुरे हाताचा फलंदाज. अजून हवा सुरू झालेली नाहीये.
बहुतेक 3 नंतर हवा सुरू होईल. डावखोऱ्या फलंदाजासाठी ॲडव्हान्टेज आहे मैदान. राकेश किनी स्लोवर डिलिव्हरी आणि निर्धाव चेंडू. राकेश किनी पुन्हा एकदा रायडा मोर द विकेट आणि फुल टॉस डिलिव्हरी. बिमर चेंडू. पंच नो तिथे घोषित करतायत. अवांतर धावसंख्येत भर. अवांतर धावाने या धावसंख्या होते ते 22. स्लोवर डिलिव्हरी. डिक्लेरेशन झोन मध्ये जात आहे चेंडू. फाईन लेगच्या दिशेने एकच धाव. एक रन्सने संघाची धावसंख्या होते ती 23 धावा. 1-2 काम नाही चालणार. हाणामारी करावी लागेल. स्लॉग ओव्हर्स आहेत. पुन्हा एकदा लॉफ्टेड डिलिव्हरी. हवेत चेंडू. फॉलो थ्रू मध्ये एक धाव करून काढण्यात येते. झेल बाद होण्याची शक्यता होती तिथे फॉलो थ्रू मध्ये, पण हरेश किनी चुकतात तिथे. स्क्वेअर लेग मध्ये टोळला चेंडू आणि चेंडू सीमारेषे पार. चौकार. महेश भोईर यांच्याकडून गच्चाल क्षेत्ररक्षण आता आपल्याला पाहण्यास मिळाले आहे. हातात चेंडू होता, पण आउटफील्डच्या कारणामुळे तिथे पंच बाउंड्री पंच तिथे आम्हाला दर्शवतात विकी भोईर चौकार. पुन्हा एकदा सर्कलमध्ये ड्राईव्ह केलेला आहे. सिंगल मिळते तिथे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 29. या षटकातील शेवटचा चेंडू हरेश किनी यांचा. स्लोवर डिलिव्हरी आणि त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने टळवलेला आहे. एक धाव धावून काढण्यात येते. दुसरी धावासाठी शक्य दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. तिसऱ्या धावसाठी प्रयत्न करतायत का, आणि हो प्रयत्न केलेला आहे. धावचित होण्याची शक्यता आणि धाव बाद होतोय तिथे फलंदाज राकेश. इथे धावचित्त बाद होत आहेत तिथे, आणि 6 चेंडू आणि आता 33 धावांची आवश्यकता आहे. आणि शेवटच्या षटक घेऊन जातो मॅन इन फॉर्म प्रकाश पाटील. एक अशक्य असं टार्गेट. 6 चेंडूमध्ये 33 धावा. एक चेंडू नंतर प्रकाश पाटील रायडा मोर द विकेट. हो, चांगला डिलिव्हरी. निर्धाव चेंडू होतो तिथे. टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते तिथे. शेवटचे 5 चेंडू आणि 33 धावा. पंच अवांतर धावाचे इशारा करतायत. वाईड चेंडू. रायडा मोर द विकेट. प्रकाश पाटील फॉलो थ्रू मध्ये एकाच धाव धावबाद होण्याची शक्यता, आणि तिथे धावबाद करतायत प्रकाश पाटील. 7 फलंदाज बाद होते आजच्या संघाचे. जयेश बाद झालेला आहे. जयेश बाद झालाय. जयेशची जागा भरून काढण्यासाठी जात आहे तो प्रल्हाद पाटील. 2 प्रल्हाद आहेत आजच्या संघामध्ये.
शेंडोबा 40+B मास्टर्स संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. जय मल्हार 40+ मास्टर्स मोगलपाडा संघाने आपले फलंदाज पाठवाय त्वरित मॅच संपल्यानंतर. सामन्याला उशीर करू नका. जेवायचं कोण बाकी असेल, कोण खेळाडू, तसेच प्रेक्षक, सर्वांना विनंती आहे जेवण करून घ्या. राईट अमोर द विकेट ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकलेला आहे. टोलवलेल्या कवचच्या दिशेने एक धाव जाऊन पूर्ण होते. तिथे गोलंदाज आहे तो राकेश, बरोबर ना? क्षेत्ररक्षण आहे तो राकेश, क्षेत्ररक्षण निलेश, नाही तो हरेश आहे तो. हरेश. पुन्हा एकदा हो, जोरदार टोळ्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू तिथे होते. दिनेश केनी कुठे असतील त्यांनी या कॉमेंट्री बॉक्समध्ये. पाठी बसलाय. प्रकाश पाटील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि अवंतर खराब चेंडू, अवंतर धावसंख्येत भर, पण त्याच्याने काही होणार नाहीये. फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. किती चेंडू बाकी आहेत? दोनच चेंडू शिल्लक आहेत. शॉर्ट पिच चेंडू आणि एक धावचित करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता. एकच धाव तिथे मिळेल. शेवटचा चेंडू आता. हो, शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि निर्धाव चेंडू इथे. आणि अशा प्रकारे टिवरी संघ विजय होतोय. गुड लक टिवरी सेकंड राऊंडसाठी. तर दुसऱ्या फेरीचे सामने इथे सुरू होत आहेत. चला फटाफट सुरू करूया. 2:15 वाजलेले आहेत. आपल्याला फायनल 5 षटकांचा खेळूया आपण वेळ मिळाला तर. काय या सामन्यातील सामनावीर ठरतोय तो प्रकाश ना, प्रकाश पाटील. किती बॉल? 7 चेंडूमध्ये 21 धावा ठोकल्या आहेत त्यांनी. 31 धावा ठोकल्या आहेत 7 चेंडूमध्ये 31 धावा. प्रकाश पाटील आणि तसेच दीपेश भोईर दाऊ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते त्यांनी घेऊन जायचं आहे सामनावीर सोबत. मी मॅन ऑफ द मॅच साठी त्यांना बोलवेन, आमंत्रित करेन स्टेजवरती.